बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात पावसाचं थैमान, कांचना नदीच्या पुरामध्ये अडकले नागरिक, रेस्क्यू टीमकडून नागरिकांची सुटका। वाशिम जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उतावळी नदीला पूर, नागपूर संभाजीनगर महामार्गावरील वाहतुकीला फटका। वाशिममध्ये उतावळी नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहन चालकांचा धोकादायक असा प्रवास, पुरामुळे संभाजीनगर ते नागपूर वाहतुकीला फटका, पाणी ओसरण्याची वाट न बघता पुलावरून प्रवास। पुण्याच्या मावळमध्ये पावसाचा जोर वाढला, कासारसाई धरणातून 1380 क्युसेक्सना विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। मावळमध्ये पावसाचा जोर वाढला, कासारसाई धरणाच्या चांडव्यातून विसर्ग वाढवला, कासारसाई नालापात्रात 200 क्युसेक्सनं सुरू असणारा विसर्ग आता 1380 क्युसेक्सना केला गेला। देवगाव येथील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीला बंद, देहूनगर पंचायतीकडून पुलाच्या दुतर्फा प्रवेश बंद असल्यानं सूचना फलक, कुंडमाळा दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय। नाशिकमध्ये सलग 8व्या दिवशी पूरस्थिती कायम, दुतोंडा मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी, रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात पर्यटकांची स्टंटबाजी। रत्नागिरीमध्ये समुद्राला आलेल्या भरतीचा गणपतीपुळाला फटका, गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचं पाणी। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतुकीला पुराचा फटका, सरूळ शिवारामध्ये यशोदा नदीला पूर आल्यानं पुलावरून गेलं पाणी, पूर परिस्थिती असल्यानं जनजीवन विस्कळीत। अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पातूर तालुक्यातील झरंडी गावाचा संपर्क तुटल्याची माहिती, गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान। बुलढाण्याच्या खामगाव मेहकर महामार्गावर फरदापूर टोल नाक्याजवळ पाणीच पाणी, समृद्धी महामार्गावरील अंडरपासमधील पाण्यानं वाहन अडकली, वाहतुकीवर परिणाम। परभणीमध्ये शेतकऱ्यांकडून 1,10,596 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड, मात्र जिल्ह्यामध्ये यावर्षी 61% पावसाची तूट निर्माण झाल्यानं आणि 15 दिवस पाऊस नसल्यानं कापसाचं पीक धोक्यात। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची जबरदस्त बॅटिंग, मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेतांना तळ्यांचं स्वरूप, पेरणी वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिममध्ये किन्नी राजा ते वाशिम मार्गाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शेतकऱ्यांना फटका, संततधार पावसामुळे रस्त्यावर पाणी, शेतात घुसून नुकसान। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा पेरू पिकाला फटका, मागील 3 आठवड्यांपासून बाजारातील पेरूची आवक मर्यादित। बेळगावमध्ये बेल्लारी नाल्याला पूर, हजारो एकर शेती पाण्याखाली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान। देशातील बाजारातील आवक आणि वाढती आयात, त्यामुळे उडीदचे दर कमीच, तर हमीभावापेक्षा कमी 1,000 ते 1,500 असा दर। रायगड जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग, आतापर्यंत जिल्ह्यात 6,135 हेक्टरवर भात पीक बियाण्यांची पेरणी पूर्ण। परभणीमध्ये 15 दिवसांनंतर पावसाची हजेरी, खरीप हंगामाच्या पेरणीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा, पेरणीला होणार सुरुवात। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात दुबार पेरणीचं संकट टळलं, आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर रात्री पावसाचं आगमन, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 38% पेरणी पूर्ण। जालना जिल्ह्यामध्ये 8 ते 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची हजेरी, पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांना दिलासा। बाजारामध्ये मागील काही आठवड्यांपासून हिरवी मिरची तेजीतच, मिरचीला 3,000 ते 3,500 रुपयांचा दर, तर हे दर पुढील आठवडे सुद्धा कायम राहण्याची शक्यता। बाजारामध्ये दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं चांगला उठाव, बाजारभाव 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। बेळगावमध्ये जोयडा तालुक्यात अस्वल आणि बिबट्याचा वावर, पावसामुळे आसरा घेण्यासाठी प्राणी बसस्थानकामध्ये प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। अमरावतीमधील बांबू गार्डन या वन्य प्राण्यांसाठी राखीव परिसरात बिबट्या कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओमध्ये बिबट्या लंगडताना दिसत असल्यानं वन्यप्रेमींकडून चिंता व्यक्त। परभणीच्या पांगरा ढोणी येथे मोकाट कुत्र्यांनी चावा घेत 7 वासरांचा पाडला फडचा, कुत्र्यानं चावा घेतल्यानं 2 वासरांचा यामध्ये मृत्यू। पाऊस वाऱ्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं आमदार रवी राणा आक्रमक, बैठकीतून तोडगा निघाला नाही तर लोक तुमच्यावर लघुशंका करतील, राणांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। इगतपुरीतील वाढिवरे नांदगाव बुद्रुक रस्त्यावर ट्रक उलटला, अपघातात 4 जण गंभीर जखमी, पोलिसांकडून तपास सुरू। वर्ध्यातील कारंजा येथे वीज पडून दोघांचा मृत्यू, शेतात वीज पडल्यानं दोघांचा जागीच मृत्यू, पावसामुळे दोघेही झाडाखाली उभे असताना कोसळली वीज। यवतमाळमध्ये जरी जामणी तालुक्यात कंपनीचा स्लॅब कोसळून एका महिला मजुराचा मृत्यू, दुर्घटनेमध्ये 6 मजूर गंभीर जखमी।
मुंबईमध्ये 2 वर्षांच्या मुलीच्या श्वासनलिकेमध्ये खेळण्यातल्या मोबाईलमधली LED लाईट अडकली. डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करून मुलीचा जीव वाचवला. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी जवळ रस्त्याची दुरावस्था. सिन्नर शिर्डी महामार्गाला जोडणाऱ्या परिसरात रस्त्यावर खड्डे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू, नेमका कधी थांबणार? स्थानिकांचा सवाल. महाराष्ट्राची हास्य जत्रा तील कलाकारांचं गेट टुगेदर. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं शेअर केली पार्टीची झलक. अभिनेत्री काजोलच्या मा चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी. कोणत्याही कटशिवाय मा चित्रपट उद्या होणार प्रदर्शित. भगवान विष्णूच्या दशावतारावर आधारित 7 भव्य दिव्य चित्रपटांच्या मालिका येणार. महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्सची अधिकृत घोषणा. माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनणार. बायोपिकमध्ये राजकुमार राव मुख्य भूमिका साकारणार. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचा परदेशामध्ये सुद्धा डंका. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं सन्मानित. भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळामध्ये जाणारा दुसरा भारतीय. सांगलीतील आष्ट्यामध्ये भावई उत्सव साजरा. वर्षभर बंद खोलीमध्ये ठेवलेले मुखवटे बाहेर काढून त्यांचं पूजन करून केला जातो मुखवट्यांचा खेळ. मुखवटे खेळ पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून बॅडमिंटन आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताच्या 19 सदस्यीय संघाची घोषणा. इंडोनेशियातील सोलो येथे जुलैमध्ये पार पडेल ही स्पर्धा. युवा बुद्धिबळपटूंना आर्थिक सहाय्य देण्यासाठी टॉप नॅशनल प्लेयर्स स्टायपंड स्कीम योजना सुरू. योजनेअंतर्गत 7 ते 19 वयोगटातील बुद्धिबळपटूंना प्रत्येकी 60,000 ते 1.5 लाख रुपये क्वार्टरली शिष्यवृत्ती मिळणार. ऋषभ पंतनं गाठला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग. ICCच्या ताज्या कसोटी क्रमवारीत तो 7व्या क्रमांकावर. कर्नाटकमध्ये कॅनरा बँकेच्या मॅनेजरकडून 53 कोटी रुपयांचा दरोडा. बँकेमध्ये भानामती करून दरोडा. मॅनेजरसोबतचे इतर आरोपी फरार. रायगडच्या खालापूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. कारवाईत 65,000 रुपयांचा गुटखा जप्त. आरोपींजवळील 2 दुचाकी आणि मोबाईल जप्त. मुंबईच्या आरे कॉलनीतील जंगलामध्ये त्या आजीला नातवानंच फेकल्याचं समोर. मुंबई पोलिसांकडून नातवासह तिघांना अटक. आजीवर उपचार सुरू. नागपूरमध्ये देशी कट्टा आणि 2 जिवंत कारतूस घेऊन फिरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.